शिंदे गटाच्या मंत्र्यांची कोंडी। अधिकारी करतात मंत्र्यांना बायपास। मंत्री उदय सामंतांची उघड नाराजी। महायुती सरकारला 2 महिनेही उलटले नाहीत, तोच मंत्र्यांची नाराजी उफाळून आली। एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्योग मंत्री उदय सामंतांनी सरकारच्या कारभाराविषयी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली। एमआयडीसी संदर्भातील निर्णय अधिकारी प्रशासकीय पातळीवर घेत असल्याचं सामंतांनी सांगितलंय। त्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। मंत्र्यांना डावलून एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे धोरणात्मक निर्णय। एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांमध्ये अधिकाऱ्यांकडून परस्पर कपात। उद्योग विभागाच्या अनेक निर्णयांचं अधिकाऱ्यांकडून केंद्रीकरण। त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्याची कल्पना मला द्यावी, जेणेकरून अशा पत्रकार परिषदा ज्यावेळी होत असतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी, एमएसएमईसाठी, स्मॉल स्केलसाठी माझ्याकडे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने अजून एक विभाग आहे मराठी भाषा, त्या मराठी उद्योजकांसाठी आम्ही काय केलंय हे बाळासाहेब भवनमधनं मी तुम्हाला सांगू शकतो। शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याबाबत आदेश न निघणं, मंत्र्यांच्या फाईल्स अडवून धरल्याची चर्चा रंगली। एवढंच नाही तर मुख्यमंत्री कार्यालय शिंदे गटाला वारंवार धक्के देत असल्याचंही समोर आलं। ते नेमकं कसं पाहूया। एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द करून पहिला धक्का। एसटी महामंडळ अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती करून सरनाईकांना झटका। आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना डावलून दादांना झुकतं माप। मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या। एमआयडीसी विभागात मंत्र्यांना बायपास करून अधिकाऱ्यांचे निर्णय। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली महत्वाकांक्षा कायम ठेवत मुख्यमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती। त्यानंतर गृह खातं आणि पालकमंत्री पदावरून शिंदेंनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळेच सीएमओ कडून शिंदेंची कोंडी केली जातीये का याचीही चर्चा रंगली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेऊन ही कोंडी फोडणार की महायुतीतील दरी आणखीन वाढत जाणार याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।